नमस्कार मित्रांनो, मी संजय। आज माझ्या या नवा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी दादरच्या भोईवाडा या विभागात या मैदानात आहे। मुंबई महापालिकेनं घरगुती गणेशाचं विसर्जन करण्याकरता कृत्रिम तलावाची व्यवस्था केलेली आहे। तुम्ही पाहू शकता। घरगुती गणपती आलेले आहेत। आता ही गाडी येणार आहे। ट्रॅफिक जाम आहे, खूप सांभाळून सगळं करावं लागतं। आता विसर्जन तलावाकडे निघाले, कूच करतायत। बघा मित्रांनो, पर्यावरण स्नेही विसर्जनच्या याच्या अनुषंगानं इथे निर्माल्य कलश ठेवले आहेत। हार, फुले वगैरे इथे ठेवले जातात, जेणेकरून एकाच ठिकाणी सगळं जमा होईल निर्माल्य। आता विसर्जनाच्या अगोदर इथे घरगुती गणेशोत्सव जी मंडळी आहेत ती गणेशाची विधिवत पूजा करतात, आरती म्हणतात आणि नंतर मग विसर्जनाला सुरुवात होते। आता हा तुम्ही पाहू शकता। आता हा घरगुती बाप्पा विसर्जनाकडे निघालाय। इथे सगळं सांभाळून करतायत। दोन मुलं तर तलावात ठेवलेली आहेतच ऑलरेडी, आणि ही दोन जी मंडळी आहेत ती त्यांच्याकडे मूर्ती सुपूर्द करतात आणि थोडी जड असल्यामुळे सगळं काळजीपूर्वक हे केलं जातं। आता हळूहळू तुम्ही पाहू शकता विसर्जनासाठी ही गणेश मूर्ती ही मुलं पुढे पुढे घेऊन जातील आणि मग विसर्जन करतील। गणपती बाप्पा आवाज हळू देतोय, जोरदार गणेश गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, गणपती गेले स्वयं पडेना। मित्रांनो, गणेशाचं आगमन आणि विसर्जन या दरम्यान भक्त आनंदात असतो, पण विसर्जनाच्या दिवशी मात्र ते भावुक होतात, त्यांचे डोळे पाणावतात आणि विसर्जन बघतानाही त्यांचा ऊर भरून येतो, हेही पाहिलंय। आता ही गणेशाची मूर्तीचं विसर्जन होते आहे, पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्या बाप्पाचं विसर्जन यथायोग्य पद्धतीने झालेलं आहे। आता दुसरी घरगुती मूर्ती येणार आहे विसर्जनासाठी। आता इथे पुन्हा आरती घेतली जाईल आणि मग बाप्पा त्या टीमकडे विसर्जनासाठी दिला जाईल। विसर्जन करताना गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया, 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार अशा घोषणा देत भक्तगण आपल्या लाडक्या बाप्पाचा निरोप घेतात आणि पुन्हा पुढच्या वर्षाच्या गणेश आगमनाची वाट बघतात। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या छोट्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे। आता ही मंडळी पुन्हा एका नव्या बाप्पाला घेऊन त्याचं विसर्जन करतील आणि हे चक्र आज रात्रभर चालू राहील। मित्रांनो, मुंबई महापालिकेने मुंबईमध्ये ठिकठिकाणी मोकळ्या जागा, मोकळी मैदानं यामध्ये असं कृत्रिम तलाव उभारले आहेत। त्याच्यामुळे बाप्पाचं घराजवळच विसर्जन होतं, गर्दीही होत नाहीये आणि पर्यावरणाचं रक्षणही होतं।
बघा मित्रांनो, एका बाजूने विसर्जन होतं आणि दुसऱ्या बाजूने गणेश भक्त मार्गस्थ होतात, त्याच्यामुळे गर्दी टाळली जाते. ह्याचं नक्की श्रेय मुंबई महापालिका आणि आपले मुंबई पोलीस यांना द्यावं लागेल. बघा किती काटेकोरपणे व्यवस्थितपणे हा विसर्जनाचा सोहळा तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आपला घरगुती बाप्पा त्याचं विसर्जन घराजवळच होण्यासाठी मुंबई महापालिका आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नानं यथायोग्य पद्धतीनं बाप्पाचं विसर्जन होतं आहे. त्याचा हा मी सोहळा तुम्हाला दाखवला आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.